कर्जबाजारीपणाच्या चिंतेतून अजून एका 32 वर्षीय युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना यवतमाळच्या घाटंजीमध्ये घडल्याचं समोर आलं आहे. घाटंजी तालुक्यातील कुंभारी शिवारात ही घटना घडली. गजानन देवीदास टोंगे असं मृतकाचं नाव आहे. मृतक गजानन 2 दिवसापूर्वी त्याच्या मामाकडे कुंभारी येथे गेला होता. मात्र त्याच दिवशी सायंकाळी 7:30 वाजताच्या दरम्यान गजानन हा कुंभारी येथे नसल्याचं मृतक गजाननच्या भावाला सांगण्यात आलं. मृतक गजानन हा तिवसाळा येथील रहिवाशी होता. दरम्यान आज सकाळी 10 वाजताच्या दरम्यान गजानन याचा मृतदेह हा कुंभारी येथील पॉवर हाऊसच्या मागील विहिरीत आढळून आला. कर्जाची परतफेड कशी करायची याच विवंचनेतून गजाननने आत्महत्येचं पाऊल उचललं असल्याची शक्यता मृतकाच्या भावाने व्यक्त केली आहे. घटनेची माहिती घाटंजी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला व घटनेचा पुढील तपास जारी केला आहे. 32 वर्षीय युवा शेतकऱ्यांच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे तिवसाळा गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संजय ढवळे, प्रतिनिधी GTV न्यूज मराठी.